रविवार 13 जुलैच्या सकाळी दिल्लीच्या उत्तम नगरमधल्या पोलीस स्टेशनला हा फोन होता. दिल्लीतल्या रूपराणी मॅगो हॉस्पिटलमधून ओम विहारमध्ये राहणाऱ्या करण देव नावाच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती त्या फोननंतर पोलिसांना मिळाली. यानंतर उत्तम नगर पोलिसांचं एक पथक हॉस्पिटलमध्ये दाखल झालं. पोलिसांनी करणच्या मृत्यूची चौकशी केल्यावरती त्याच्या घरच्यांनी सांगितलं की घरातल्या एक्स्टेन्शन बोर्डचा करणला शॉक लागला. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. पण करणचं वय केवळ 36 वर्ष आणि त्याला इतर कुठल्या आरोग्याच्या समस्याही नव्हत्या. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम करण्याची मागणी केली. पण करणच्या घरच्यांचा मात्र या गोष्टीला विरोध होता. ते करणचं पोस्टमार्टम करण्यास तयार नव्हते. नंतर पोलिसांनी समजावल्यावरती ते तयार झाले आणि करणचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. सोमवारी पोस्टमार्टम झालं. करणचं अंत्यसंस्कार पार पडले आणि बुधवार या प्रकरणात एक वेगळाच ट्विस्ट आला. करणचा भाऊ कुणालच्या हाती काही इंस्टाग्रामच्या चॅटिंग्स हाती लागले. ते चॅट्स होते करणची बायको सुस्मिता आणि त्याचा चुलत भाऊ यांच्यातले. सुस्मिताने राहुलला काही मेसेज पाठवले होते. तो मरत नाहीये, काय करू? या इंस्टाग्रामच्या चॅट्समुळेच करणचा मृत्यू इलेक्ट्रिक शॉकमुळे झाला नसून त्याच्या बायकोने चुलत भावासोबत मिळून करण्याचा खून केल्याचं समोर आलं. पण बायकोने आपल्याच नवऱ्याला का संपवलं? पण इंस्टाग्रामच्या चॅट्सवरून या केसचा उलगडा कसा झाला ते बघूया. करण देव आणि आपली बायको सुस्मिता देव दिल्लीतल्या ओम नगर परिसरात एका फ्लॅटमध्ये राहत होता. करणचा आर्टिफिशियल ज्वेलरीचा बिझनेस होता. काही वर्षापूर्वी करणचं आणि सुस्मिताचं लव्ह मॅरेज झालं होतं. ह्या दोघांना 6 वर्षाचा एक मुलगाही आहे. वरवर पाहता देव कुटुंबात सगळं काही व्यवस्थित सुरू होतं. पण रविवारी 13 जुलैची सकाळ झाली तेव्हा रविवारी सकाळी काहीतरी विचित्र घडल्याचं दिसलं. घरातल्या एक्स्टेन्शनचा बॉक्स करणच्या जवळ होता. सकाळ झाली तरी करण उठला नव्हता. करणकडून कुठल्याही प्रकारची हालचाल केली जात नव्हती. यामुळे ती घाबरली आणि रडत रडतच घरातून बाहेर पडली आणि जवळच राहणाऱ्या कुणालकडे गेली. कुणाल हा करणचा लहान भाऊ. सुस्मिताने तिथे जाऊन करण काहीच हालचाल करत नाही असं सांगितलं. कुणालने लगेच त्याच्या काकाला कॉल केला. त्यानंतर ते लगेच करणच्या घरी दाखल झाले. तेव्हा करणच्या तोंडातून फेस येत असल्याचं दिसलं. त्याने तातडीने ॲम्ब्युलन्स बोलावून करणला जवळच्या रूपराणी मॅगो हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तोपर्यंत बराच उशीर झाला होता. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी करणला मृत घोषित केलं. करणला नेमकं काय झालं होतं याबाबतची विचारणा केल्यावरती सुस्मिताने सांगितलं की घरातल्या एक्स्टेन्शनचा बोर्डचा करणला नकळत शॉक लागला. एक्स्टेन्शन बोर्डमध्ये विजेचा प्रवाह मोठ्या प्रमाणामध्ये होता. त्यामुळे शॉक लागूनच त्याचा मृत्यू झाला असं सुस्मिताकडून सांगण्यात आलं. तोवर करणच्या मृत्यू झाल्याची माहिती हॉस्पिटलकडून पोलिसांना सांगण्यात आलं. त्यामुळे पोलीस हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आणि चौकशीला सुरुवात केली. विजेचा शॉक लागून करणचा मृत्यू झाल्याचं कळालं तेव्हा डॉक्टरांकडूनही शॉक लागल्याची पुष्टी करण्यात आली होती. पण करणचं वय होतं फक्त 36 आणि त्याला इतर कोणताही आजार नव्हता. पोलिसांनी करणचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यास सांगितला. पण करणच्या घरच्यांचा मात्र या गोष्टीला विरोध होता. खास करून करणचा चुलत भाऊ राहुल देव आणि सुस्मिता पोस्टमार्टम करायला विरोध करत होते. करणचा पोस्टमार्टम करायचं नाही यासाठी दोघांनी इतर कुटुंबातल्या सदस्यांना समजावण्याचा प्रयत्नही केला. पण पोलिसांनी समजावल्यावरती शेवटी ते तयार झाले. मग करणचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी दीनदयाळ उपाध्याय हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. पण 13 जुलै रविवार असल्यानं पोस्टमार्टम झालं नाही. ते झालं सोमवारी. तोपर्यंत करणच्या मृतदेहावरती अंत्यसंस्कार करण्यात आलं. शॉक लागूनच करणचा मृतदेह झाला आहे असा समज करणच्या घरच्यांचा आणि नातेवाईकांचा होता. पण पोलिसांना मात्र या सगळ्या प्रकरणात एक वेगळाच संशय होता.
डॉक्टरांकडून करणचा मृत्यू शॉक लागून झाल्याची पुष्टी करण्यात आलेली होती आणि यासोबतच डॉक्टरांनी करणच्या शरीरामध्ये झोपेच्या गोळ्याही आढळल्या आहेत असं पोलिसांना तोंडी सांगितलं होतं. पण पोलिसांकडे या संदर्भात कुठलाही पुरावा नव्हता. तो होणार होता पोस्टमार्टमचा रिपोर्ट आल्यावरती. पण पोस्टमार्टमचा रिपोर्ट येण्याआधीच त्या प्रकरणामध्ये एक वेगळाच ट्विस्ट आला. करणचा भाऊ कुणाल एक धक्कादायक माहिती समोर आली. कुणालने त्याचा मोबाईल आपल्या मित्राकडे सांभाळायला दिला होता. म्हणून कुणालने आपला भाऊ राहुल त्याचा मोबाईल मागितला. आपला मोबाईल कोणाकडे आहे शोधू असा त्याचा विचार होता. पण हा कॉल करण्याआधीच कुणालला राहुलच्या फोनमध्ये काही इंस्टाग्राम चॅट्स दिसले आणि ते चॅट्स होते राहुल आणि सुस्मिता यांच्यातले. कुणालने हे चॅट्स वाचले आणि त्याला धक्काच बसला. याच इंस्टाग्राम चॅट्समधून राहुल आणि सुस्मिताने करणच्या हत्येचा प्लॅन रचलेला होता. कुणालने तो चॅट्सचा व्हिडिओ काढून आपल्या मोबाईलमध्ये घेतला आणि राहुलचा फोन लपवून ठेवला. बुधवारी 16 जुलैला कुणालने तो चॅट्स व्हिडिओ घेऊन पोलीस स्टेशन गाठलं. त्यानंतर या सगळ्यांची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी सुस्मिता आणि राहुलला ताब्यात घेतलं आणि याची कसून चौकशी केली आणि करणचा मृत्यू शॉक लागून नाही तर त्याची हत्या झाल्याचं पोलिसांना समजलं. पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार करणचा चुलत भाऊ राहुल आणि सुस्मिता या दोघांचं अफेअर सुरू होतं. करण राहत असलेल्या बिल्डिंगमध्येच राहुल राहायचा. साधारण 2 वर्षापासून राहुल आणि सुस्मिता यांच्यातलं नातं सुरू झालं. यांच्यामध्ये रोज बोलणं व्हायचं, भेटणं व्हायचं. राहुल हा काकांचा मुलगा असल्यामुळे त्याच्यावर कुणाचा संशय येण्याचा प्रश्नच नव्हता. सुस्मिताचं राहुलवरती प्रेम होतं. तिला त्याच्यासोबत संसार सुरू करायचा होता. पण करणला डिवोर्स देण्यासाठी तयार नव्हती. त्याचं कारण होतं त्यांचा 6 वर्षाचा मुलगा आणि समाजात होणारी बदनामी. यावर राहुल आणि सुस्मिता यांनी यावरती एक मार्ग काढण्याचं ठरवलं. मार्ग होता करणला कायमचं संपवण्याचा. राहुल आणि सुस्मिता यांनी रचलेल्या प्लॅननुसार शनिवारी 12 जुलैच्या रात्री सुस्मिताने करणच्या जेवणामध्ये जवळपास 15 झोपेच्या गोळ्या मिसळल्या होत्या. पण झोपेच्या गोळ्या मिसळलेल्या जेवण करून 3 तास उलटून गेले होते तरी करणला काहीच त्रास झाला नाही. तो अगदी ठणठणीत होता. त्यामुळे सुस्मिता घाबरली. घाबरूनच तिने राहुलला मेसेज केला, तो मरत नाहीये, काय करू? 15 झोपेच्या गोळ्या खाल्ल्यावरही मरायला किती वेळ लागतो? त्यानंतर राहुलने 15 झोपेच्या गोळ्या घेतल्यावर माणूस मरायला किती वेळ लागतो हे इंटरनेटवर सर्चही केलं. त्यानंतर राहुलने उत्तर दिलं, तुला जर काही कळत नसेल तर त्याला शॉक दे. तर सुस्मिताने राहुलला रिप्लाय केला की करणला शॉकसाठी कसं बांधू? मग राहुलने मेसेज केला टेपने. मग सुस्मिताने मेसेज केला की करण खूप हळूवार श्वास घेतोय. राहुलने रिप्लाय केला की तुझ्याकडे आहे तेवढ्या झोपेच्या गोळ्या त्याला दे. त्यावरती सुस्मिताने त्याला मेसेज केला की मी त्याचं तोंड उघडू शकत नाहीये. मी पाणी ओतू शकेन पण गोळ्या देऊ शकणार नाही. तू इथे ये, मग आपण दोघे मिळून त्याला गोळ्या देऊ. असे चॅट्स राहुल आणि सुस्मिता यांच्यामध्ये शनिवारी रात्री इंस्टाग्रामवरती झाले. पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार झोपेच्या गोळ्या देऊन करणला मारण्याचा प्लॅन फेल झाल्यावरती त्या दोघांनी मिळून करणला इलेक्ट्रिक शॉक देऊन मारण्याचं ठरवलं. साधारण पहाटे 5 वाजता करण जेव्हा झोपेमध्ये होता तेव्हा राहुल आणि सुस्मिता यांनी करणच्या बोटाला एक्सटेन्शन बोर्डची वायर लावून त्याला शॉक दिला. विजेचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे शॉक लागून करणचा मृत्यू झाला. त्यानंतर रविवारी सकाळी सुस्मिता स्वतःच कुणालच्या घरी गेली आणि तिने सगळं नाटक केलं. काही बातम्यांच्या माध्यमानुसार करणची हत्या करण्याच्या आदल्या दिवशी करण आणि सुस्मिता यांच्यामध्ये काही वाद झाला होता. या वादातून करणने सुस्मिताच्या कानाखाली लगावली होती. त्यानंतरच सुस्मिताने करणला संपवण्याचा निर्णय घेतला. सध्या सुस्मिता आणि राहुल पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावरती हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. चला तर अशा नवनवीन कथा, क्राईम स्टोरी ऐकायला आवडत असेल तर अंतरंगी कथा
चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.